हा नाव काय म्हणलं जातं तुमचं? माझं महादेव संदीप कांबळे. काय विषय नेमका मला खोल सांगता का? हा सर. हा काय विषय कसा फसवणूक झाली तुमच्यासोबत सांगू शकता का म्हणलो? त्यांनी काय केलं माहिती का, की तुमचं लोन करतो म्हणले, बर तुम्ही एवढे पैसे भरा आधी पहिले बर फाईलला. बर आम्ही भरले, पुन्हा म्हणले असे करा, एवढे पैसे अजून भरा, बर तुमचं होऊन जाईल म्हणले लोन. बर चार्जेस त्याचे किती पैसे घेतले तुमच्याकडून? 48,000 रुपये. 48,000 रुपये. आणि लोन कितीच करून देतो म्हणलं तुम्हाला? 5 लाखाचं. 5 लाखाचा. किती दिवस झालं? त्याला आता जवळजवळ 20 दिवस झाले. बर तुम्ही कुठून बोलताय? मी अहिल्यानगर. अहिल्यानगर. हा सर. बर आता समोरचा व्यक्ती कुठून कुठून बोलतोय तुम्हाला लोन करून देणार? मुंबईमधून आहे. बर 48,000 रुपये मध्ये 5 लाखाचं लोन करून देतो म्हणला का? हा. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला कुठून भेटला? कॉन्टॅक्ट नंबर इंस्टाग्रामला होता. इंस्टाग्रामला. हिंदी बोलतात का मराठी? मराठी बोलतात, हिंदी बोलतात. फ्रॉड आहे हो दादा. तेवढं तर तुम्हाला कळायला पाहिजे. ऑनलाईनला सगळे इंस्टाग्राम, फेसबुक वरती ना 100% फ्रॉड असतात पूर्ण लोक. आता काय करतात, आम्हाला वाटलं होईल, पैशाची गरज होती. बर आणि तुम्हाला काय म्हणतोय आता तो? तो म्हणतो आता पैसे रिटर्न नाही होणार तुम्हाला, अजून 15,775 रुपये भरल्याशिवाय नाही पैसे. नाही, 1 रुपये पाठवू नका, 1 रुपये पाठवू नका. ते आवाज ते आपलं मराठी बोलत नसतात. ते आवाज ट्रान्सलेशन करून बोलत असतात. आपली भाषा हा. मराठी भाषा ते हिंदीच बोलतात, पण ते आपली भाषा ट्रान्सलेशन करून ते बोलत असतात. लक्षात ठेवा. त्यांनी ते आधार कार्ड वगैरे ते पाठवलं होतं ना त्यांचं. त्यांचं ते आधार कार्ड सगळं डुप्लिकेट आहे तुम्ही जे पाठवलेलं. हा हा. सगळं डुप्लिकेट आहे त्यांचं ते. आता काहीच काय खरं नाही त्यांचं. काय करायला लागेल आता? हं? काय करायला लागेल म्हटलं? त्यांचा नंबर सांगा मला. एक मिनिट. काय नाव म्हणलं तुम्हाला त्याने? राठोड. पूर्ण नाव? पूर्ण नाव काय होतं? मी त्यांना विचारतो, तुम्हाला सांगतो. ठीक आहे सर. त्यांना विचारून तुम्ही सांगता हो. हा, तुमचा नंबर घ्या. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी हॅलो. त्यांचा नंबर घ्या ना. हो त्यांचं नाव तुम्हाला काय म्हणलं त्यांनी? काय नाव होतं? होय, नाव काय म्हणते ते? राठोड म्हणून सांगितलं, राठोड. तुम्ही कोणाला विचारून सांगताय? वाईफला. फसवणूक तुमच्यासोबत झाली का तुमच्या वाईफ सोबत झाली, ताई सोबत? ताई समोर, ताई संग. म्हणजे त्यांच्यासोबत झाले का फसवणूक बायको सोबत? बायको समोर तिला बोला. हॅलो. फसवणूक तुमच्यासोबत झाली का ताई? हॅलो, नमस्ते भैया. अहो त्यांनी काय केलं, 5 लाखाचं लोन करतो म्हणून सांगितलं. बर पहिले फॉर्म फी घेतली 1575. त्याच्यानंतर तुमचं पेमेंट होऊन जाईल, तुमची फाईल केली म्हणले. आणि त्याच्यानंतर परत चार्जेस लावले. जीएसटी चार्ज, ह्याचा चार्ज, त्याचा चार्ज, असे चार्जेस करता करता ह्याचे 15,000 भरा, त्याचे 13,000 भरा, असे 13,000 भरा, लगेच काम होईल, तुम्ही एवढं पेमेंट करा, लगेच काम होईल. असं करत करत त्यांनी 48,000 पर्यंत आम्हाला टेकवलं ना. आता अजून काय म्हणतात ते, अजून 15,000 सेंड करा, लगेच तुमचं काम, लगेच तुमच्या अकाउंटला 5 लाख जमा होतील. नाही फोन नाही, उचलतात ते, फोन 1 रुपये पण पाठवू नका ताई. सगळे टोटली फ्रॉड असतात. लक्षात ठेवा. ऑनलाईनच्या नादाला लागू नका. राहिली गोष्ट, फक्त तुम्हाला राठोड सांगितलं का तो? रिटर्न करतोय पैसे, मी तुम्हाला रिटर्न करतो पैसे नाही म्हणले. नाही, 1 रुपये पण रिटर्न करत नसतात ते पैसे. आणि तुम्ही आता 1 रुपये पाठवू नका. त्यांचं नाव काय सांगितलं तुम्हाला? ते नाव राठोड म्हणून, ते दोन माणसं आहेत, वेगवेगळे बोलते. ते म्हणतो आमचे सर आहेत म्हणून, ते सरांशी बोला. ते 2-3 नंबर आहेत त्यांचे. आमच्याकडून कॉल उचलतात, पण तुमचं काय होतंय, तुमचं टायगर ग्रुपचं नाव येते ना ट्रू कॉलरला, त्याच्यामध्ये उचलत नसतील कॉल. आणखीन एक गोष्ट, तुमचं कुठल्या फायनान्स करून देतो मला, कुठलं ना? स्वामी फायनान्स आहे. स्वामी सगळं फेक आहे होते. काय करणार नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, काय हरकत नाही. नंबर सांगा त्या आरामपणाचं बघतो. नाही भाऊ, जसं आता आमचे पैसे जायना का जायना, पण जशी आमची फसवणूक झाली तशी इतर लोकांची होऊ नये ना. त्यासाठीच मी अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे असल्या लोकांपासून सतर्क म्हणून. मी तुम्ही तुमचे व्हिडिओ बघितले नाही. आता तुम्ही व्हिडिओ कॉन्टॅक्ट मदतसाठी नंबर बघितलो, पण ते व्हिडिओ नाही पाहिलं तुम्ही. हो, मग मी हे माझं प्रकरण झाल्यानंतर मी तुमचे व्हिडिओ बघितले. ऑनलाईन वरती ना, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब वरती 100% फ्रॉड असतात. लोन भेटत नाही, फक्त पैसे काढून घेतात. तुमचे 50-48 तर काढून घेतले, एकेकाचे 10-10 लाख रुपये काढून घेतात. 2-2 कोटी रुपये लोन करून देतो म्हणून. फेक हो. असतात ते. ह्याच्या पुढे त्यांना 1 रुपये पाठवू नका. तुम्हाला मुद्दाम काहीही बोलतील तिने, तुमच्यावर केस करतो, असं करतो, एक धमकी देतात तुम्हाला. आम्ही त्यांना धमक्या पण दिल्या की आम्ही तुमच्यावर केस करू, रेकॉर्डिंग आहेत, आमच्याकडे व्हिडिओ कॉल आहे. ते करा, काय करायचं ते करा. ते करा म्हणतात, पण तुम्हाला सुद्धा धमकी देतात तिने. पैसे पाठवता का, तुमचं लोन सेक्शन झालंय, असं झालंय, तसं झालंय, तुमचं पैसे पाठवा म्हणतात. 1 रुपये पाठवण्याचं.
बिंदास आपल्या जे मराठी भाषामध्ये बिंदास शोधायचं ना. आरामखोर आता हे राठोड म्हणल्यावर कोणतं भाईचंच नाव कोणतं येड्यात काढून राठोड म्हणून सांगायला त्याच्यात. बघू ठीक आहे, मी काढतो पूर्ण हे माहिती. सांगा नंबर, सांगा मला. नंबर द्या. 95. हॅलो. हा हा तर मला लोन पाहिजे होतं. इंस्टाग्राम वरती नंबर बघितला तुमचा. तुम्ही आहे WhatsAppला या नंबरवर. काय म्हणता सर, आवाज आहे ना? तुम्ही हाय टाका व्हॉट्सअपला, हाय टाका या नंबरवर साहेब. अच्छा, मग किती लोन कितीपर्यंत भेटेल सर लोन? 10 लाखापर्यंत भेटेल साहेब. 10 लाखापर्यंत. कुठलं फायनान्स माध्यमातून? आपला प्लॅन्स बीकेस मध्ये आहे फुल कंप्लीट. नाही आपलं पर्सनल लोन का होम लोन सर? हाय टाका, हाय टाका. हो आहे टाकतो सर. माझं पूर्ण डिटेल्स, पॅन कार्ड. सर एक घ्या. हॅलो. बोला. हा सर, मला लोन पाहिजे होतं. इंस्टाग्राम वरती तुमचा नंबर हो तुम्ही हाय टाका ना या नंबरवर. हाय बघा साहेब, मी डिटेल्स सांगतो आधार तुम्हाला. कार्ड, पॅन कार्ड पाठवतो. मला पर्सनल लोन भेटेल का होम लोन भेटेल? पर्सनल लोन भेटेल साहेब. किती लाखापर्यंत? 10 लाखापर्यंत. अच्छा, कुठलं फायनान्स म्हणजे काय, कुठलं तुमचं स्वामी फायनान्स? मुंबई बीकेसी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ऑनलाईन केले जाईल सर. ऑनलाईन केलं का रे दादा? कशाला फसवतोय लोकांना? मी सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप हो. शिवसेना प्रमुख. लोकांना फसवायचे बंद कर. कशाला रे उगाच? हा अरे मराठी सर आप ये माणूस लोकांना, मराठी लोकांना फसवतोय. हे चुकते का नाही तुझं? मी तुझी आई बहीण काढून तुझ्या गांडीत गोळ्या घालून हे घालून तू काय बोलणं होणार आहे का? नाही गाली नहीं, गाली नहीं, गाली नहीं। नहीं तू सर. कहाँ से बोल रहा है? कहाँ से? मेरे को सब मालूम है मेरे को. क्यों उल्लू बना रहा है लोगों को? हाँ तू कहाँ कौन का? बोला? तू कौन? क्या तू प्रूफ है महाराष्ट्र का आपके नहीं पास? रे? ए राजा, बात तो सुन मेरी. बात तो क्या सुन. प्रूफ है? क्या अरे तू प्रूफ है मेहनत कर सर? को खाना. अरे तू मेहनत कर को खा सर रे भाई. अगर आपके पास कोई प्रूफ है सर तो बताइए. मेरे पास प्रूफ है ना. समझा। तेरे पास क्या प्रूफ है? झूठा प्रूफ है तेरे पास? क्या प्रूफ है रे? अरे तू किससे बात कर रहा है मालूम है तेरे को? हाँ भैया आप अरे जो भी क्यों? अरे हो. मैं क्या बोल रहा हूँ, क्यों गोर गरीब को फंसा रहा है तू? हाँ अरे क्यों एक अरे वो सर. सोशल मीडिया पर तू डालता है, इतना लोन मिलेगा, उतना लोन मिलेगा. अरे क्या तू, तेरे गांड में दम है ना इतना? मैंने इतना किसको तेरे फंसाया मनगढ़ में सर? दम है ना? तेरे मनगढ़ में दम है तो जाको काम करना, मेहनत कर. ऐसा लोगों को उल्लू बनाकर कब पैसा खाता है तू? ये तेरे को अच्छा लगता है? वो तेरे को पैसा लगेगा तेरे को? कौन बताया आपको? कौन बताया? अरे तू जो बात कर रहा है ना, वो तेरा बाप है, ठीक है? और सुन ये तेरी बात दिमाग में डाल ले. तू इसे कर रहा है ना, तू कहाँ से बोल रहा है, क्या करता है, कैसा करता है, तू मेरे को मालूम है. हाँ चुप, आवाज भाषा ट्रांसलेशन कर को तू इतना लोगों को उल्लू उल्लू बना रहा है, महाराष्ट्र के लोगों को. हाँ तेरे को अच्छा लगता है ऐसा मुंह मार का पैसा खाता है तू? आप गलत सोच रहे हो, रखो सर फोन. हाँ गलत सोच रहा हूँ मैं, गलत सोच रहा हूँ. तू बहुत बहुत सही सोच रहा है तू. हाँ है ना? वो सीधी तरह तेरे को समझा रहा हूँ, मेरी बात सुन ले. बोला ना. हा तो फ्रॉड माणूस आहे. तो आपल्या महाराष्ट्रामधला नाही. तो जसं बोललो मी, हा आवाज ट्रान्सलेशन म्हणजे भाषा ट्रान्सलेशन करून बोलतोय तो. हा हा अशा लोकांना, भरपूर लोकांना, रोजच्या लोकांना फसत असतात ते. या फ्रॉड माणसापासून सतर्क म्हणून सावधान म्हणून तुम्ही आणखीन या गोष्टीपासून तुम्ही सतर्क होत नाही आणि सावधान पण होत नाही. अशा गोष्टीमध्ये फसत असतात. तुम्ही नंबर बघितलो, कॉल केलो, पण ते गोष्टी पहिले कॉल रेकॉर्डिंग नाही पाहिलो. अशा लोकांपासून सतर्क राहा. हा. लय हरामखोर लोक आहेत ते. ओळखलं पाणी मी किती किती खरं बोलतो, काय खरं बोलतो. तो पूर्ण खोटाडा आहे, हरामखोर. हा. 1 रुपया पाठवू नका त्याला. एकदम हरामखोर आहे माणूस. नाही नाही याच्या पुढे आणखी तुम्हाला पैसे मागेल ते ना. नाही पाठवत नाही. तुम्हाला पैसे मागितलं ना तर पैसे देऊ नका त्यांना काहीच. नाही नाही. त्याच्या पुढे फ्रॉड माणूस आहे तो. आणि अशा गोष्टीपासून जरा सतर्क राहा. हॅलो. हा बोला ताई. हॅलो भैया, एक इंस्टावर याचा व्हिडिओ टाकून द्या की लोनवाल्यांनी असं चार्जेस वगैरे मागितले तर देऊ नका कोणी. हो ताई, मी अगोदरच व्हिडिओ टाकलेले आहेत. ठीक आहे सर. चला तुमच्यासाठी आणखी हाच व्हिडिओ टाकून देतो मी. हो व्हिडिओ टाकून द्या की हे लोक फ्रॉड आहेत आणि पैसे लुटतात हे लोकांचे. हो ताई, हो ताई, तुमच्या अगोदरच व्हिडिओ टाकलेले आहे. चार्जेस त्या गोष्टीपासून जरा सतर्क राहा. कोण लोन वगैरे देत नसतात ऑनलाईन. लाख रुपये, 2-2 लाख रुपये घेतात, पण कोणी लोन देत नसतात. लक्षात ठेवा. हो बरोबर आहे. लय हरामखोर असतात लोक. ठीक आहे भैया. ओके ओके चालेल. ओके.